काही निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये जातील, कदाचित याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असणार आहे। ते जानेवारीमध्ये नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। आधीच निवडणुका होण्याची गरज होती, मात्र कोर्टात प्रकरण सुरू असल्यानं निवडणुका लांबल्या असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्या निवडणुकांसंदर्भात अजित पवारांचे मोठं वक्तव्य आहे। निवडणुका कधी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। तर काही निवडणुका या जानेवारी महिन्यात जातील आणि कदाचित याचा अधिकार निवडणूक आयोगाला असणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर काही निवडणुका जानेवारी महिन्यात येतील, अर्थातच निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषित होतील। सध्या प्रभाग रचनांचे आराखडे पुढे येतात, त्यावर हरकती मागवण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे पुढच्या निवडणुका आता कधी येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सर्वच राजकीय पक्षांची निवडणुकांच्या दृष्टीने लगबग सुरू झाली आहे। त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय। याचा अधिकार निवडणूक आयोगाला असणार आहे। कदाचित काही निवडणुका जानेवारी महिन्यात जातील आणि या संदर्भात निवडणूक आयोगच काही निर्णय घेईल असं अजित पवारांनी म्हटलंय। तर नवीन बॉडी ही जानेवारी महिन्यामध्ये उदयास येण्याची शक्यता असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। आधीच निवडणुका होण्याची खरं तर गरज होती, मात्र कोर्टामध्ये सगळं प्रकरण होतं आणि त्यामुळे निवडणुका लांबल्या असं अजित पवारांनी म्हटलंय। निवडणुकांसंदर्भात अजित पवारांनी हे वक्तव्य केले, त्यामुळे आता निवडणुका कधी लागणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सध्या विविध राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे। सगळ्याच खरं तर ॲक्शन मोडमध्ये सर्वच पक्ष आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं चाचपणी उमेदवारांची सुरू आहे। तर उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या एकंदरीतच गडबडीत दिसत आहेत। मात्र उमेदवारी अर्थातच कधी घोषित होणार, निवडणुकांच्या तारखा कधी घोषित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना अजित पवारांचं हे मोठं वक्तव्य आहे। काही निवडणुका या जानेवारीमध्ये येतील आणि या संदर्भातला लवकरच निर्णय होईल असं अजित पवार म्हणाले। ह्या काळामध्ये कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या पण निवडणुका होऊन नवी बॉडी पण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आमचा अंदाज आहे काही निवडणुका जानेवारीमध्ये कदाचित ह्याच्या होत जातील। कदाचित माझं माहिती नाही, लगेच म्हणतील अजित पवार आज असं म्हणाला। ते अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत, परंतु त्यांची जी काही आज कुणाचं काय म्हणणं, नंतर गट रचना, विभाग, सगळ्या ज्या काही प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गण रचना, ह्या सगळ्या ज्या काही होतात त्याला ऑब्जेक्शन वगैरे तो काळ द्यावाच लागतो। पण हे बघितल्यानंतर साधारण डिसेंबरमध्ये ही आपलं अभियान पण त्या ठिकाणी संपेल आणि त्याच वेळेस नवी बॉडी पण आलेली असेल। जर तुम्ही आत्तापासूनच चांगलं काम केलं ह्याच्यात, आता आरक्षण कसं पडतं ते काही मला माहिती नाही, ते शेवटी ड्रॉ आहे, परंतु तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला दोन्हीचा फायदा होईल। हे काम पण तुम्हाला चांगलं करून घेता येईल आणि गावकऱ्यांच्या मध्ये एक तुमच्याबद्दल विश्वासाचं वातावरण पण तयार होईल आणि तुम्हाला जर निवडून यायला पण ह्या गोष्टीची मदत झाल्याशिवाय राहणार नाही। ह्याचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण अनेक जण एक तर 2017 नंतर 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, आता फार 26 उजाडायची पाळी आली। त्याच्यामध्ये काय कारण आहेत, काय त्या खोलात मी जात नाही, परंतु सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लांबल्या। सुप्रीम कोर्टात मॅटर होती, पण तिथनं पण आता आमचे नवीन टीम हे सगळ्या राज्यात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येईल।